योगेवाडी येथील एमआयडीसीचा प्रश्न शिवसेना तालुका प्रमुख माननीय संजयदाजी चव्हाण व शिवसेना पदाधिकाऱ्यांमुळे प्रश्न मार्गी लागला। मात्र राष्ट्रवादीचे रोहित पाटील व विद्यमान आमदार ही एमआयडीसी आमच्यामुळेच झाली आहे असा तालुक्यात ढोल बजावत आहे, असा आरोप शिवसेनेचे नेते संजय चव्हाण यांनी केला। यावेळी चव्हाण म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे याबाबत आम्ही तक्रारही केली असून त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी चव्हाण म्हणाले की 1999 एमआयडीसी मंजूर करण्यात आली, पण आज तागायत सत्ताधारी पक्षात असतानाही पुढील प्रक्रिया केली नाही। पण सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांच्या हाताला काम मिळावे व मतदारसंघ सुजलाम सुफलाम व्हावा या उद्देशाने मी व माझे पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मागे लागून पाठपुरावा केला व या गोष्टीची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागलाच पाहिजे हा आदेश दिल्यानंतर सांगलीच्या एमआयडीसीच्या मुख्य सीईओ यांनी तातडीने एमआयडीसीचे मंजुरीचे पत्र पण दिले। एमआयडीसी आम्हीच आणली आहे। यानंतर रोहित पाटील यांनी तालुक्यात पोस्टरबाजी व गुलालाचे उधळण करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला आहे। याबाबतची उद्योग मंत्री उदय सामंत यांची बाईट व मंजुरीचे पत्र आमच्याकडे असतानाही त्याचे श्रेय मी घेतले नाही व तालुक्यातील बेरोजगारी कमी व्हावी व तरुणांच्या हाताला काम मिळावे हाच माझा मूळ उद्देश होता। पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जात आहे व एमआयडीसी मध्ये रस्ते व इतर कामांसाठी 6 कोटी रुपये निधी आला असून पण 18 कोटी रुपये मंजूर करून आणले। तसा चौकाचौकात पोस्टरबाजी लावून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न जाणून बुजून होत आहे, असा आरोप तालुका प्रमुख संजय चव्हाण यांनी केला। यावेळी चव्हाण म्हणाले की एमआयडीसी रोहित पाटील व विद्यमान आमदारांनी मंजूर करून आणली असेल तर मी माझ्या तालुका प्रमुख पदाचा राजीनामा देऊ, मी राजकीय संन्यास घेणार व तीच एमआयडीसी मी मंजूर करून आणली असेल तर तुम्ही राजकीय संन्यास घेणार का, असा सवाल तालुका प्रमुख यांनी केला। या पत्रकार परिषदेस उपतालुका प्रमुख सर्जेराव पाटील, शहर प्रमुख सागर बाबर, उपतालुका प्रमुख गुरु पाटील, तालुका संघटक दशरथ निकम, वाहतूक सेना तालुका अध्यक्ष किरण राजेश जाधव, शहर उपसंघटक वसंत शिवाजी जाधव आदी शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तालुका प्रमुख संजयदाजी चव्हाण आणि आज एक महत्त्वाचा विषय मांडण्याकरता मी तुमच्या समोर आलेलो आहे। 1999 पासून योगेवाडी एमआयडीसी जे काम रखडलेलं ते माझ्या निवेदनाची दखल घेऊन माननीय शिंदे साहेबांनी आदेश दिले उदय सामंत साहेबांना आणि त्यानंतरच या एमआयडीसीची मंजुरी मिळाली म्हणून त्याचे कामकाज आता चालू आहे। आणि ते एमआयडीसी ऑर्डर आल्यानंतर त्याचा जो ठराव होता तो स्टँडिंग आमदार समोर वहिनी होती त्यांच्याकडे पत्र आल्यामुळं त्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी एमआयडीसी आम्हीच आणली गुलालाचे उधळण वगैरे करून त्याचा जल्लोष केला। मग त्यानंतर एमआयडीसी नेमकी कुणाच्या येणं आल्या त्यांच्या माध्यमातून आल्या की आमच्या शिंदे साहेबांच्या आमच्या माध्यमातून आल्या ह्याचा खुलासा करण्यासाठी मी परत मुंबईला शिंदे साहेबांच्या वर्षा बंगल्यावर गेलो आणि साहेबांना हा सगळा प्रकार सांगितला की साहेब हे एमआयडीसी मुळात कोणाच्या माध्यमातून आल्या की अशाचे राष्ट्रवादीवर तिथे मोठा जल्लोष करत आहे त्यांनी एमआयडीसी आणल्या। मग साहेबांनी सांगितले तुमच्यामुळं तुमच्या निवेदनाची दखल घेऊनच मिळालेली आहे आणि तुम्ही त्याचं पत्र तुम्हाला उद्योग भवनामधून मिळेल आणि माझ्याकडे त्याचं पत्र आहे की ही एमआयडीसी माझ्या निवेदनाची दखल घेऊन मिळालेलं हे त्याचं पत्र आहे। आणि त्याचबरोबर ही जी बाईट देखील जी आहे उदय सामंत साहेबांची की त्या बाईटमध्ये त्यांनी एक नमूद केलेलं आहे की ही एमआयडीसी निव्वळ शिवसेनेच्या मागणीवर मंजूर झालेली आहे। हे स्वतः उद्योग मंत्री साहेबांचं स्टेटमेंट आहे। तरी सुद्धा हे दोन्ही पुरावे असताना देखील मी कुठलाही गाजावाजा केला नाही किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुठलीही पत्रकार परिषद घेतली नाही। त्यांनी जे जल्लोष केला त्याला हाणून पाडण्यासाठी मी एक पत्रकार परिषद घेतली असती तरी त्यांचा सगळा हे झाला असता, पण त्या श्रेयवादात मी पडलो नाही कारण मला माझ्या तालुक्यात बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी कुठनं तरी एमआयडीसी सुरू व्हावी हीच माझी एक माफक भावना आहे। कारण मी गरीब कुटुंबातला एक नागरिक आहे, त्या अनुषंगाने उद्योग किती महत्त्वाचा आहे, रोजगार किती महत्त्वाचा आहे हे मी जाणणारा कुटुंबातला एक व्यक्ती आहे। आणि हे सगळं चालू आहे व्यवस्थित। तेवढ्यात आता नवीन मुद्दे टेंबूचं पाणी एमआयडीसीला आणलं
काही MIDC शेती करायचं टेम्पोचं पाणी आणून, परत आता 18 कोटी रुपये निधी आणलाय. ॲक्च्युली एस्टिमेट होऊन त्याचं अजून एस्टिमेट झालं नाही, आणि एस्टिमेट झालं तर सरासरी त्याला 6 कोटीचा निधी लागणार आहे असं साहेबांचं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. आणि तरी असं सगळा प्रकार असताना 18 कोटी निधी आणला, एक आमका आणलं तमकाला असे चुकीचं स्टेटमेंट लावून बोर्ड लावून जे आपल्या तासगाव तालुक्याचे जे जनतेचे दिशाभूल करायचे काम चालू आहे हे कुठेतरी थांबावं म्हणून मी आज तुमच्या सगळ्या पत्रकाराच्या माध्यमातून एक पत्रकार परिषद मी घेत आहे. आणि मी जर ह्यात कुठे जर खोटा असेल तरी सिद्ध करावं. मी त्याच क्षणी तुमच्यासमोर आज सांगतो की मी माझ्या तालुका प्रमुख पदाचा राजीनामा देईन. आणि जर तिने खरोखर हे सगळं यंत्रणा केली आहे, हे सगळी MIDC आणल्या, 18 कोटी आणले, हे जर तिने सिद्ध केले तर मी राजीनामा देईन. आणि नाही करू शकले तर तिने तर राजकीय संन्यास घ्यावा. एवढंच मी तुमच्या माध्यमातून त्यांना एक इशारा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी जी MIDC झालेली आहे त्याच्यावर फार मोठं राजकारण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. पण मला प्रामाणिकपणाने या ठिकाणी सांगितलं पाहिजे की MIDC तुम्ही पूर्ण करण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारनं केलेलं आहे, ज्या सरकारमध्ये देवेंद्रजी आणि अजितदादा आहेत. माझ्या शिवसेनेचे सगळे सहकारी हे कायम मला येऊन भेटायचे, तिथले जिल्हाप्रमुख येऊन भेटायचे, तालुका प्रमुख येऊन भेटायचे. आणि ज्यावेळी अंतिमतः ते एकनाथ शिंदे साहेबांना भेटले आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मला आदेश दिले की शिवसेनेच्या या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत जी मागणी होते ती तासगावची MIDC तुम्ही केली पाहिजे. त्याच नंतर या MIDCला वेग आला आणि उद्योगमंत्री म्हणून ही मी MIDC मंजूर केलेली आहे.